बॉलर नेम स्ट्राईक वरती पंकज डंबाळ, नॉन स्ट्राईक वरती प्रणव मजलेकर आणि गोलंदाजी मार्क वरती उलटो चेंडू, पहिला चेंडू खरपूस समाचार घेतला गेला, त्यावरती एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि या धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडले गेले. बॉलिंग मार्क वरती अमित जाधव. पहिलं पुन्हा एकदा खेळून काढलाय लॉंग ऑफ वरती, त्यावरती कोणती धाव नाही आणि प्रणव एक स्टार खेळाडू आहे, चांगली कोल्हापूर जिल्हा गाजवलेला प्लेयर प्रणव मजलेकर ऑन स्ट्राईक असेल. चांगला शॉट आणि त्यावरती 4 धावा. नोबल हॉस्पिटल बाउंड्री आली आहे. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय प्रणवच्या पॅट मधून. जसं टर्फ मध्ये बॅटिंग करतोय प्रणव तसा शॉट खेळला गेला आता मात्र आणि त्यावरती 4 धावा लिहिल्या गेल्या प्रणवच्या बॅट मधून. प्रणव मजलेकर ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा तयार. चांगला फटका लॉंग ऑफ वरती खेळला गेलाय आणि आताच्या 2 धावा, 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. चांगला फटका पुढे एकदा, त्यावरती सुंदर क्षेत्ररक्षण होते आणि शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 8 धावा, बिनबाद 8. पहिली ओव्हर चालू आहे, चांगली सुरुवात बनावी लागेल प्रणवकडून. चांगला फटका पुन्हा एकदा कॅप मध्ये, आता मात्र कव्हर्स मध्ये खेळला गेला चेंडू, त्यावरती सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट केली जाते. ओव्हरची समाप्ती, 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10 धावा. दहा धावा कंप्लीट झाल्या. आणि गोलंदाजी मार्क वरती गिरीश, गोलंदाजी मार्क वरती आलाय तो गिरीश असेल. स्ट्राईक वरती पंकज डंबाळ, नॉन स्ट्राईक वरती प्रणव मजलेकर. पुन्हा एकदा फायनल दिशेने उंच उडवलं गेलाय, सरळ जाईल सीमा पार. 6 धावा आणि या 6 धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 16 धावा.
पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला गेला गिरीशचा. लाजवाब शॉट. पंकज टंबासाठी एकच बनावं लागेल. पॅट हातात आली की सगळं जग विसरतो मी. मैदान हेच माझं घर, इथे जगतो मी. असंच शॉट खेळला गेला आता मात्र. पुन्हा एकदा खेळून काढला मिड विकेटच्या दिशेने. गुदगुल्या करत चेंडू सरळ हर्ष हातात. एक धाव डिक्लेअर च्या रूपात मिळणार आहे. सुंदर फटका पुढे एकदा खेळून काढलाय. अमित बुचडे आहेत येथे फिल्डर तयार. चांगली फिल्डिंग अमित कडून आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या या शॉट वरती. चांगला शॉट, तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण अमित बुचडे याच्याकडून. चांगला फटका मात्र पाहावं लागेल. 6 धावा. काय ट्राय केला अमित भुसडेने, परंतु बॉल सरळ सीमा पार. 6 धावा. नोबेल हॉस्पिटल झटकार आलाय आणि धावसंख्या झाली ती 26 धावा. काय बॅटिंग करतोय प्रणव मजलेकर. ऑन फायर खेळाडू. आणि शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू. येथे मात्र फुलटॉस मिस झालाय प्रणव कडून. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 26 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 26. बिनबाद 26. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. चांगला रन रेट आहे. 1 ओव्हरला 13चा रन रेट. चांगल्या रन रेटने खेळतायत दोन्ही खेळाडू. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा.
चेंडू बनावा लागेल तिथे. गोलंदाजी मार्कवरती जाधव. आता मात्र थोडासा ब्लॉकल चेंडू, स्लोवर ब्लॉकल. चांगला चेंडू, चांगलं व्हेरिएशन जाधव यांच्या बॉलिंग मध्ये दिसतंय. सत्तावीस धावा झाल्या आहेत या ओव्हरमध्ये. फक्त एक धाव, ती सुद्धा वाईडची आहे. दोन चेंडू अगदी अचूक टप्प्यावर गेलेत. पुन्हा एकदा उंच उडवलाय. आता मात्र रोखू शकत नाहीये. 4 धावा आणि या 4 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 31 अशी धावसंख्या आहे. झपाट्याने वाढलेली धावा. या 4 धावेने मला वाटते जरा कॉन्फिडन्स सुद्धा थोडा वाढेल पंकजचा. एकदा चांगला फटका पाण्याच्या दिशेने फिरून खेळलाय. त्यावरती 4 धावा. या 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्या झपाट्याने वाढली आहे. धावसंख्या झाली ती 35 अशी धावसंख्या आहे. पंकज डंबाळ बॅक टू बॅक 2 चौकारानंतर पुन्हा एकदा तयार. काय बॅटिंग. फाईन लेगला एक चौकार, लॉंग ऑफ वरती एक चौकार. चारी दिशेला बॅटिंग करतोय आज पंकज आपल्या संघासाठी. पाहूया काय होते. थोडीशी फिल्डिंग चेंज केली आहे. अमित बुचडेला बोलवलं गेलं मिड विकेट वरती आणि लॉंग ऑन वरती रुश असेल. चांगला चेंडू बनवावा लागेल. वाईट ब्लॉकल केला तिथे. एक डिक्लेअर. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईक वरती पंकज. चांगला फटका पुन्हा एकदा. येथे फिल्डर तयार आणि येथे कॅच. मात्र बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं पंकजला. शेवटच्या चेंडूवरती बॅक टू पॅव्हिलियन. पंकज डंबाळ. पहिली 7.5 पहिला गडी गारद झालाय टीमचा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निलेश रावळ. आणि बॉलिंग साठी मुकेश. धावसंख्या झाली ती 36 धावा. 36 धावा कंप्लीट झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 36. चांगला बॉल बुकेचा. त्याहून सुंदर फटका आणि 6 धावा. काय बॅटिंग. लाजवाब शॉट. त्यावरती 6 धावा खेचल्या गेल्या. नो बॉल हॉस्पिटल. षटकार आलाय.
धावसंख्या झाली आहे ती 42 धावा. प्रणव बजलेकर ऑन फायर. जरा बॉल बघायचा बाहेर गेला. कमिटी जरा बॉल बघा बाहेर गेला. काय षटकार खेचलाय प्रणवने, लाजवाब षटकार. त्यानंतर पुन्हा एकदा तयार होतोय प्रणव बॅटिंग साठी. मुकेश त्याच्या पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार. वाईड बॉल, दिशाहीन गोलंदाजी मुकेश कडून. आणि त्यावरती धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 43 रन्स. 43 धावा कंप्लीट झाल्या आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात 43 धावा झाल्या आहेत. चांगला फटका पुढे एकदा लॉंगऑन वरती. रुश कडून चांगली फिल्डिंग. आणि आता इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक या चषकामध्ये पहिल्यांदा स्ट्राईक वरती आहे निलेश रावळ. ऑन स्ट्राईक असेल. फटका खेळायचा होता परंतु तिथे मिस झाला. निलेश रावळला पूर्णपणे खोललं गेलं मुकेश कडून. चांगला चेंडू म्हणावा लागेल. धावसंख्या झाली ती 45 धावा. एक गडी बाद. 45. चांगला फटका फायनलच्या दिशेने खेळून काढला. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती हिटमॅन खेळाडू प्रणव मजलेकर ऑन स्ट्राईक. 4 चेंडू झालेत. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. 2 चेंडू येणे बाकी. चांगला फटका. काय फटका खेळलाय, काय सजवलाय त्या फटक्याला. कव्हर्स मध्ये 4 धावा. नोबल हॉस्पिटल चौकार आलाय.
चांगला फटका पुढे एकदा कवच मध्ये खेळला गेलाय. त्यावरती 2 धावा डिक्लेअर. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली ती 52 धावा. 52 रन झालेत. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 52. अतिशय उत्कृष्ट बॅटिंग चालू आहे. प्रणवच्या पाठमधून धावा येत आहेत. चांगली बॅटिंग करतोय प्रणव मजलेकर आपल्या संघासाठी. हर्ष आमने गोलंदाजी मार्कवरती. एक लेदर बॉल खेळाडू आता मात्र गोलंदाजी मार्कवरती असेल. या टीमचा कॅप्टन सुद्धा आहे. स्वतः जबाबदारी घेतली कॅप्टनने आता गोलंदाजीची. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी हर्ष आमने. एक स्टार खेळाडू आहे. एक लेदर बॉल खेळाडू देखील. चांगलं नाव कमवलं त्याने आतापर्यंत आणि आता जिम्नॅशियम मैदानवरती खेळतोय. पॅचची कडा आणि ते शेलबाद. निलेश रावळ आणि कॅच घेतलाय तो मुकेश यांनी. चांगला कॅच म्हणावा लागेल तिथे. निलेश रावळ बॅक टू द पॅव्हिलियन. आणि आता मैदानाच्या आतमध्ये येतोय एक स्टार खेळाडू. एक जिल्ह्याचं नाव नावाजलेलं नाव मैदानाच्या आतमध्ये अवधूत मांगले.
लास्ट बॉल. आभारी आहोत शुभम. चला मॅच चालू करा. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाला 57. 57. जरा फास्ट घ्यायचं आहे जरा. फिल्डिंग टीम. स्कोर झालाय 58. नो बॉल आणि एक डिक्लेअर. चला अंपायरचा डिसिजन अखेर राहील. चला आवरा लवकर. खूप वेळ चाललाय मॅचला या. चला फिल्डिंग लावून घ्या. चला नो बॉल फ्री हिट.
धावसंख्या झाली 65. 3 चेंडू. धावसंख्या झाल्या ती 64. 4 चेंडू झाल्या त्यावरचे. लास्ट बॉल. सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 66. 6 ओव्हर 66. सहा ओव्हर 66. 66. धावसंख्या झाल्या 74.
लास्ट बॉल. ओव्हर. बॉल लागला का बघायला जरा. हा चालेल. जरा फास्ट घ्यायचा आहे जरा सामना. धावसंख्या झाले 74. 7 ओव्हर 74. जरा प्रेक्षकांनी तिथनं उठायचं प्लीज. जरा सगळेजण उठायचे तिथनं. प्रेक्षकांनी तिथं उठायचं आहे सगळेजण. नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. डिक्लेअर एक धाव. आणि आता स्ट्राईक वरती प्रणव असेल. मुफ्तचा चेंडू खेळण्यासाठी प्रणव ऑन स्ट्राईक असेल.
चला जरा मॅच आवडती घ्या जरा प्लीज. फायनलच्या दिशेने उंच उडवलाय त्यावरती 6 धावा. षटकार. नोबल हॉस्पिटल षटकार आलाय प्रणवच्या बॅट मधून. काय प्रणव बॅटिंग करतोय लाजवाब आपल्या संघासाठी. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. आणि पुन्हा एकदा नो बॉल आणि 6 धावा. काय बॅटिंग केली प्रणव मजलेकर. ऑन फायर खेळाडू. याच्या 25 चेंडू 55 धावा झाले आहेत. काय बॅटिंग केली आहे प्रणवने. थोडी बॅट दाखवायची आहे भावा थोडी बॅट दाखवायची आहे. कारण आमदार चषक 2026 चा पहिला 50चा मानकरी ठरलाय तो प्रणव मजलेकर. ऑन फायर खेळाडू. 25 चेंडू तब्बल 55 धावा केल्या आहेत. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 92 धावा. काय बॅटिंग करतोय लाजवाब बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रणव मजलेकर त्याचं नाव. एक स्टार खेळाडू. सांगली कोल्हापूर जिल्हा गाजवलेला खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये जिम्नॅशियम मैदान गाजवतोय आता मात्र. आणि आता गोलंदाजी मार्क वरती पवन आलाय गोलंदाजी मार्क वरती. आणि शॉर्ट पिच वाईड चेंडू. फर्स्ट बाउन्स देखील दिला गेलाय लेग अंपायर कडून. या ओव्हरला आतापर्यंत 3 बॉलर चेंज झाले. 19 धावा खर्च केल्या गेल्या या ओव्हर मध्ये. अजून 3 चेंडू बाकी आहेत अजून. आणि धावा झाले त्या 93 धावा. आता मात्र चांगला चेंडू डॉट चेंडू आहे. स्वतःवरती थोडं नाराज झालाय प्रणव परंतु काय हरकत नाहीये. 50 धावा केल्यात बॅट मधून प्रणव मजलेकर. ऑन फायर हिटमॅन खेळाडू. फुलटॉस केला आता मात्र लॉंग ऑफ वरून सरळ सीमारेषा पार. 4 धावा. नोबल हॉस्पिटल चौकार आलाय. शेवट चेंडू असेल आणि धाव संख्या झाली आहे ती 97 धावा. 97 रन. चांगला फटका. काय शॉट. काय सो ब्युटिफुल सो एलिगंट लुकिंग लाईक वाव. काय शॉट खेळला गेलाय प्रणवच्या बॅट मधून. शेवटवरती षटकार आलाय आणि धाव संख्या झाली आहे ती 103. तब्बल 8 ओव्हर खेळल्यात. 103 धावा. 104 धावा करायच्या जिंकण्यासाठी.
इचलकरंजी प्रीमियर लीग IPL आमदार चषक पहिला दिवस, पहिल्या दिवसातला हायेस्ट स्कोर या मॅच मध्ये, शेवटच्या मॅच मध्ये आलाय. 103 धावा, तब्बल 48 चेंडू खेळले गेले आणि त्यावरती 103 धावा खेचल्या गेल्या. 104 धावांचा आव्हान असेल पुढे. काय सुंदर नियोजन केले कमिटीनं. राजू आंबी सर आणि त्यांची पूर्ण टीम कमिटीची, काय कडक नियोजन. अगदी इंटरनॅशनल मॅचला देखील लाजवेल असं नियोजन, कटिबद्ध नियोजन म्हणावं लागेल. इचलकरंजी प्रीमियर लीग IPLचं आमदार चषक 2026 पहिला दिवस, पहिल्या दिवसातली शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली आहे प्रणव मसलेकर, त्याचं नाव त्या खेळाडूचं. 65 धावा केल्या त्याने. मला वाटते 28 चेंडू खेळले आणि 65 धावा ठोकलेत. आणि योगेश, योगेश सर तुम्ही लेग अंपायर थांबा. बुवा सर आले आहेत. तब्बल 103 धावांचा डोंगर, 104 धावा चेस कराव्या लागतील. चेस करण्यासारखे बॅट्समन देखील या टीम मध्ये आहेत. पाहूया होतोय का 104 चेस. मॅच जिंकायची असेल तर करावं लागेल. राजू आंबी सर, लेग अंपायर कोण आहे? लेग अंपायरला कोणाला लावून द्या.
फिल्डिंग लावून घ्यायचं, अंपायर आज आलेत. कृपया फिल्डिंग लावून घ्या लगेच, खूप वेळ झाला मॅचला. पहिला चेंडू डीपीने खेळून काढलाय. मांगले मांगले एक्सप्रेस आहे तिथे तयार. यावरती सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. अवधूत मांगले एक चांगला फिल्डर, चांगल्या फिल्डर मध्ये त्याची एक नोंदणी होतीये आणि तो चांगलाच आहे. अंकितच्या बॅट मधून सुद्धा चांगला आहे आणि ते कॅच आउट. प्रणव मसलेकर, आज दिवस आहे भावा तुझा. चांगलं बॅटिंग, चांगली फिल्डिंग पण करतोय, चांगला कॅच देखील घेतलाय. जमिनी लगतचा कॅच, काय कॅच म्हणावं लागेल त्याला. कॅच आहे की मॅच आहे हे पुढचे 46 चेंडू सांगतील आपल्याला. येथे 2 बॉल वरती 2 विकेट्स पडले आहेत. हॅट्रिक बॉल असेल पुढचा. काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी सुरू आहे. तात्या कुंभोजे आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावताना आपल्या संघासाठी काय अनुभव, काय एक्सपिरियन्स दाखवतायत तात्या कुंभोजे. मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल वरती 2 विकेट्स घेतले आहेत आणि आता तिसऱ्या बॉलची प्रतीक्षा असेल हॅट्रिक बॉल. आणि मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर जर जेवायचं कोण राहिलं असेल युट्यूबवाली, अंपायर, कॉमेंटेटर आणि स्कोरर यांच्यातलं कोण जर जेवायचं राहिलं असेल तर कृपया जेवून घ्यायचं आहे आणि स्टेजवर यायचं इथं. आणि तेथे हॅट्रिक चुकली आहे. तात्या कुंभोजे यांची हॅट्रिक चुकली आहे तेथे. पॉइंट वरती कॅच होता, थोडासा मिस झाला, थोडा कॅच जमिनी लगत होता, त्यामुळे फिल्डरला जज करता आलं नाही. प्रेक्षकांनी जरा तिथून उठायचं आहे,
सहकार्य करायचा फिल्डरांना. कृपया ऑफसाईड पॉइंटवरचे प्रेक्षक, महत्वाची मॅच आहे ही. फटका उंच उडवला गेला आणि त्यावरती 6 धावा खेचल्या गेल्या. बॅटवर जसा कनेक्ट पाहिजे होता तसा मिळाला नाही, परंतु त्या देखील 6 धावा आहेत आणि धावा झाल्या त्या 8. 2 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 8 धावा. शेवटचा चेंडू आहे, तात्या कुंभोजेचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. डीपी ऑन स्ट्राईक. डीपी दादा ऑन स्ट्राईक असतील. चांगला फटका. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला चेंडू. त्यावरती 4 धावा लिहिल्या गेल्या. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12 धावा. 42 चेंडू, धावा करायच्या आहेत 92 धावा. जरा फास्ट घ्यायचा आहे. फिल्डिंग टीम जरा आवर्त घ्या. पंकज डंबाळ कृपया आवर्त घ्या कॅप्टन. प्रकाश बदी, दिगंबर पाटील, संतोष मदने यांचं सहर्ष स्वागत. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू तिथे फसवला गेला बॅटरला आणि एक डॉट चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. चांगला फटका. फायनलच्या दिशेने खेळून काढला चेंडू. त्यावरती एकच धाव. धनंजय पवार आणि पंकज डंबाळ यांची मॅच पाहायला किरण हवालदारचे मित्र आलेत आणि डीपी साठी प्राइज आले. प्रत्येक षटकारसाठी 200 रुपयाचे प्राइज आहे आणि पंकजने जरी ओव्हर टाकली तर प्रत्येक विकेटला 200चं प्राइज आहे किरण हवालदार कडून. प्रकाश बदी यांच्याकडून सुद्धा वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 14 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात 2 चेंडू झाले टाकून. अजून 4 चेंडू बाकी आहेत या ओव्हरचे. चांगला फटका उंच उडवला गेलाय. त्या खाली अवधूत मांगले आणि अवधूत मांगलेचा हात सुपासारखा आहे. यावरती कॅच मिस होणं शक्य नाहीये आणि त्याने कॅच चांगला धरलाय आणि बॅक टू द पॅव्हिलियन पाठवले प्रशांतला. बॅक टू द पॅव्हिलियन प्रशांत.
पुन्हा एकदा प्राइज आले डीपी साठी. प्रत्येक षटकारला 500चं प्राइज आहे. प्रत्येक षटकारला 500चं प्राइज. प्रकाश बदे यांच्याकडून 501 रुपयाचं प्राइज आहे प्रत्येक षटकारला. आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये कुस्ती प्रीमियर लीगचा स्टार खेळाडू अमित बुचडे. चांगला फटका. ग्राउंडला गुदगुल्या करत बॉल सरळ फिल्डरच्या हातात, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. आणि आता स्ट्राईक वरती डीपी, आणि डीपी साठी प्रकाश बदे यांच्याकडून प्राइज झाले प्रत्येक षटकारला 500चं. पाहूया डीपी किती षटकार मारणार. धावा झाल्या त्या 15 धावा. 3 विकेट्स गेल्या आहेत. धावसंख्या 15. चांगला चेंडू. थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर गेला चेंडू. थोडा फसवला गेला तिथे डीपीला, आणि डीपी तिथे टॉट झालाय. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढून काय डिफेन्स केलाय. चांगला डिफेन्स म्हणावा लागेल. एक लेदर चांगले खेळले, त्यामुळे हा डिफेन्स देखील चांगला होता डीपीचा. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 15, आणि आता करायचे आहेत 36 चेंडू 89 धावा. 36 चेंडू आणि 89 धावा असं समीकरण आहे. आणि परत एकदा बॉलिंग मार्क वरती तात्या कुंभोजे. पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट्स घेतले आहेत. बॅक टू बॅक घेतल्या आहेत त्या सुद्धा. आता पुढचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आहे अमित बुचडे. राजा होता तेथे, आणि इथे आउट दिले गेले. काय स्टंपिंग केली आहे तिथे. पंकज डंबाळ विकेट कीपर. अतिशय लाजवाब स्टंपिंग म्हणावी लागेल तिथे पंकज डंबाळ कडून. आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलाय हर्ष आमने. एक स्टार खेळाडू आहे हर्ष आमने मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईक वरती असेल लेदर बॉल खेळाडू. आणि हर्ष आमने आला असताना 35 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 89. तात्या कुंभोजे गोलंदाजी पार्क वरती हर्षला बॉलिंग करण्यासाठी. हर्ष आमने ऑन फायर खेळाडू स्ट्राईक वरती आहे. चांगला सन्मान. पहिल्या चेंडूला सन्मान देणं एक चांगल्या क्रिकेटरचं लक्षण, आणि ते करून दाखवले हर्षनं. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलाय. चांगला चेंडू होता, चांगला सन्मान. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. त्यावरती किती धावा पाहावं लागेल. पहिल्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा देखील होईल, आणि दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे.
आणि येथे पाहावं लागेल. दोन्ही अंपायरांच्या मध्ये थोडीशी कुजबुज होईल. कॉन्व्हर्सेशन चालू आहे आणि समालोचन कक्षात प्रतीक्षा देखील असेल निर्णयाची. नॉटआउटचा इशारा आलाय पंचांकडून. काय तात्या कुंभोजी बॉलिंग करतायत. लाज शेवा बॉलिंग मिळावी लागेल. चांगला फटका. त्यावरती 2 धावा डिक्लेअरच्या रूपात. काय शॉट खेळला गेलाय. दिमागदार शॉट होता कव्हर्स मध्ये. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा खेळून काढला फॅनच्या दिशेने. पाहूया काय होते. 1 धाव कंप्लीट झाली आहे. ओव्हरची समाप्ती. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20 धावा. काय बॉलिंग केली तात्या कुंभोजींनी. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. 30 चेंडू धावा करायचे आहेत 84. फिल्डिंग वाले जरा आवरा. जरा आवरतं घ्या लवकर. तात्या कुंभोजीसाठी म्हणावं वाटते मला. किताबों पर धूल जमा होने से कहानियां खत्म नहीं होती भाई. लाज शबाब गोलंदाजी करून परततायत तात्या कुंभोजी. चांगला चेंडू खेळून काढलाय हर्षने. त्यावरती सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा उंच उडवला गेलाय आणि या 6 धावा डीपीच्या बॅट मधून आले आहेत. धनंजय पवार चिमण्याशी मैदानचा वाघ. आता मात्र त्याची बॅट बोलतीये आणि 6 धावा खेचल्या गेल्या. चांगला फटका पुन्हा एकदा खेळून काढलाय. तेथे प्रणव मजलेकर ऑन फायर खेळाडू तैनात आणि सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. आणि आता स्ट्राईक वरती हर्ष. चांगला फटका पुन्हा एकदा हर्षच्या पॅट मधून दिशा दाखवली गेली आणि 1 धाव कंप्लीट होतीये. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती डीपी ऑन फायर. पुन्हा एकदा डीपीच्या बॅट मधून आणि येथे अवधूत मांगले. बॉल खाली आहे.
आणि इथे डीपी बाद झालाय आणि आता डीपीची जागा कोण घेते पाहायचंय. गिरीश आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. गिरीश आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यावेळी धावा करायच्या असतील 25 चेंडू 75 धावा. 25 चेंडू आणि 75 धावांचं समीकरण आहे. धावसंख्या झाली ती 29. 5 बाद 29 अशी धावसंख्या आहे. शेवटचा चेंडू आज षटकातील शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी गिरीश ऑन स्ट्राईक असेल. चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर गेला थोडासा. इथे बीट झाला गिरीश. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 29 आणि आता करायचे आहेत 24 चेंडू 75 धावा. 24 चेंडू 75 धावा. आणि गोलंदाजीसाठी मैदानात प्रणव मजलेकर. एक स्टार खेळाडू प्रणव. त्याच्या बॅट मधून अर्धशतक पूर्ण केले आणि आता गोलंदाजीसाठी सुद्धा स्वीकारली आहे त्यानं. खांद्यावरती घेतली आहे गोलंदाजी पण. पाहूया आता काय करतोय प्रणव. चांगला चेंडू बनावा लागेल. शॉट केला चेंडू परंतु त्यावरती एक धाव कंप्लीट झाली आहे आणि आता स्ट्राईक वरती पुन्हा एकदा गिरीश. लेफ्टी गोलंदाज. लेफ्ट हँडेड गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. पुन्हा एकदा लेफ्टी बॉल. काय स्लोवर चेंडू समजला नाही गिरीशला. गिरीश फक्त तिथे फिरला गेला विकेट वरती आणि टॉप चेंडूची सांगता होती. पुन्हा एकदा धावा झाले ते 30 धावा. आता मात्र शॉट केला थोडासा. हाय देखील डॉट चेंडू आहे. हाय देखील डॉट चेंडू आहे. तात्या कुंभोजे काहीतरी सांगतायत प्रणवला. चांगला चेंडू. हा चेंडू चांगला होता. लेग कट चेंडू. काही समजलं नाही. गुड लेंथ वरून फिरला गेला. फिरकी गोलंदाज प्रणव बसलेकर. आता मात्र शॉट केला थोडासा फिल्डर परंतु फिल्डरच्या डोक्यावरून जातोय चेंडू. सीमा पार. 4 धावा. शेवटचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू आहे प्रणव मजलेकर. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी
स्ट्राईक वरती गिरीश ऑन स्ट्राईक. फुलटॉस चेंडू होता परंतु सरळ ग्राउंडला गुदगुल्या करत चेंडू जाईल सरळ मांगलेच्या हातात. अवधूत मांगले फिल्डर. अठरा चेंडू धावा करायचे आहेत 69. 18 चेंडू आणि 69. आणि डीपीचं 500चं प्राइज माझ्याकडे आले. मॅच झाल्यावर घेऊन जायचं आहे. प्रकाश बदे यांच्याकडून 500 रोख आलेत. जाताना माझ्याकडून घेऊन जायचं आहे. शॉर्ट चेंडू पुढे एकदा केलाय. फिल्डर आहे देते परंतु फिल्डरच्या डोक्यावरून वन बाउन्स बाउंड्री गेली आहे. नोबेल हॉस्पिटल बाउंड्री आली आहे. 17 चेंडू धावा करायचे आहेत 65. 17ला 65 करायचे आहेत. ओव्हर मध्ये 23 रन्स करावे लागतील जिंकण्यासाठी. एक ओव्हर 23 रन्स करा आणि मॅच जिंका. एकदा उंच उडवला गेला चेंडू. इथे मात्र प्रणव आहे. एका हाताने फिल्डिंग केली आहे प्रणवने. आजचा दिवस चांगला आहे त्याचा प्रणवचा. गोलंदाजी सुद्धा चांगली केली आहे. बॅटिंग चांगली केली आहे. फिल्डिंग चांगली करतोय. एक स्टार खेळाडू आहे प्रणव मजलेकर. उंच उडवलाय. हा पाहावं लागेल किती लांब. खूप लांब. त्यावरती 6 धावा. काय बॅटिंग करतोय हर्ष. हर्षच्या बॅट मधून पहिला षटकार. हर्ष आमने एक स्टार खेळाडू. एक लेदर बॉल खेळाडू. जिल्हा गाजवलाय. महाराष्ट्र गाजवायचा बाकी आहे. दिशाहीन गोलंदाजी. वाईड बॉलचा इशारा. फर्स्ट बाउन्सचा देखील इशारा आलाय पंचांकडून. आता मात्र ब्लॉकल केला. ब्लॉकलला खोदून काढायचा प्रयत्न हर्षचा थोडा फसलाय. आणि 14 चेंडू धावा करायचे आहेत 57. 14 चेंडू आणि 57 धावांचं समीकरण. स्ट्राईक वरती हर्ष. चांगला फटका. हर्षच्या बॅट मधून वन बाउन्स बाउंड्री आली आहे. काय बॅटिंग करतोय हर्ष. हे जरा पहिला करायला पाहिजे होतं आपल्या टीमसाठी पण आता करतोय. हरकत नाही आहे. बॅटला बॉल चांगला लागतोय. कनेक्ट झालाय त्याच्या. आणि आता 13 चेंडू धावा करायचे आहेत 53. आणि आता मात्र टॉवर केलाय. टॉवर खाली फिल्डर देखील आहे आणि कॅच मिस झालाय. आणि ते गिरीश बाद झालाय. आता गिरीशची जागा कोण घेणार पाहायचंय. गिरीश बाद रन आउट. ओव्हरची समाप्ती. बारा चेंडू धावा करायचे आहेत 52.
म्हणजे एका ओव्हरला तब्बल 26 रन्स करावे लागतील. 26 रन्स एका ओव्हरला. प्रतीक डोई पुढे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल. स्ट्राईक वरती आहे प्रतीक आणि धावा करायचे आहेत एका ओव्हरमध्ये 26. अशा 2 ओव्हर कराव्या लागतील जिंकण्यासाठी. 12 चेंडू 52 धावा. आणि आता पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती लेफ्ट हँडेड प्रणव वजलेकर. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. लाईन टच नो बॉल. आताच्या धावा किती सर? 4 धावा. आणि नो बॉल आणि 4 हा पंजा आलाय. पंचांचा निर्णय अखेरचा राहील. कोणी कृपया तिथे वाद घालायचे नाहीये. आता मात्र धावा करायच्या आहेत त्या. बारा चेंडू 47 धावा. 12 चेंडू आणि 47 धावांचं समीकरण. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला गेलाय. प्रतीक च्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आणि गोलंदाजीसाठी आणि येथे मात्र 1 रन डिक्लेअर. 1 रन डिक्लेअर मिळाली आहे. आता 11 चेंडू 46 धावा. 11 चेंडू आणि 46 धावांचं समीकरण. तात्या बॉल घ्या तात्या. 2 टाकले ठेवा तुमच्याकडे. अंपायरांच्याकडे द्या तोपर्यंत. आणि ते प्रतीक बाद झालाय. काय गोलंदाजी. सुपर गोलंदाजी प्रणव मजलेकरची. अठ्ठावन्न धावा झालेत. विकेट झालेत ते 7 विकेट झालेत. धावा झालेत ते 58. चांगला चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू प्रणवचा. आता मात्र लेफ्टी टाकला चेंडू.
59 धावा कंप्लीट झाले. धावा झाले ते 59. चांगला फटका आणि येथे अवधूत पुन्हा एकदा बॉल खाली. आतापर्यंत अवधूत मांगलेने 3 कॅच पकडलेत आणि सेफ हँड्स फॉर अवधूत मांगले, मॅन फ्रॉम कृष्णानगर. आदित्य बॅटिंग साठी आदित्य आलाय. आदित्य जाधव चांगला फटका आणि 6 धावा. आदित्यच्या पॅट मधून पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 65 धावा. 7 चेंडू, धावा करायच्या आहेत 39. सात चेंडू, धावा करायचे आहेत 39. पुन्हा एकदा लेग कटर, परंतु खरपूस समाचार घेतला गेलाय. कव्हर्स मध्ये खेळलाय चेंडू, त्यावरती 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. ओव्हरची समाप्ती. 6 चेंडू, धावा करायचे आहेत 37. आदित्य जाधव साठी प्राइज आले. एक षटकार मारला की 400 रुपयाचे प्राइज आले एक षटकारला. प्रेम प्रेम जुवे आणि साहिल माळी यांच्याकडून हे प्राइज आले. चांगला चेंडू, पुढे एकदा अवधूत मांगले, मांगले एक्सप्रेस गोलंदाजी मार्ग वरती. अवधूत मांगले आलाय. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून, अतिरिक्त धाव संकेत भर. दांडी 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 गुल केली आहे अवधूत मांगले एक्सप्रेस. काय बॉल टाकलाय डायरेक्ट स्टंप वरती. आणि आता फक्त मॅचची औपचारिकता बाकी आहे. 4 चेंडू,
फक्त टाकायचे आहेत, धावा करायच्या आहेत त्या 35 रन्स. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय रोहित मोरबाळे, मॅन ब्रॉम GK नगरचा खेळाडू. वाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा. आणि हा चांगला कॅच बनावा लागेल. साद मोमीन आहे तिथे फिल्डर. ज्यानं इचलकरंजी मध्ये टर्फ क्रिकेट आणलं तो हा खेळाडू साद मोमीन मैदानावरती कॅच पकडलाय. मातीत खेळतोय आज. टर्फवरती खेळून बाद झाले, आता मातीत खेळतोय. दहा विकेट झाले. आणि आता बॅटिंग साठी मुकेश. तात्या वॉल्सन स्पोर्ट्सचे ऑनर आदित्य वाळवेकर यांच्या चेहऱ्यावरती थोडस स्मित हास्य. टीम जिंकतीये. मात्र खेळून काढला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने आणि त्यावरती एकच धाव कंप्लीट झाली आहे. आणि 2 चेंडू टाकायचे आहेत, धावा करायचे आहेत 33, 3-3 अशा धावा करायच्या आहेत. चॉपी चेंडू त्यावरती खेळून काढला मिड विकेटच्या दिशेने. आणि शेवटचा चेंडू ते मात्र 1 रन. इनिंग समाप्त. स्टंप काढायचे आहेत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रणव मजलेकर.